मालधक्का स्थानांतरित करण्याच्या निर्णयावर रेल्वे मंत्री यांच्याशी बोलून यावर तोडगा करणार खासदार अमर काळे। वर्धा लोकसभाचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी शनिवारी धामणगाव रेल्वे शहरातील मालधक्का येथे भेट दिली। रेल्वे विभागाने बैठकीत मालधक्का हा दुसरीकडे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ट्रक चालक संघटना व कामगार आणि खासदार अमर काळे यांना काही दिवसा अगोदर निवेदन दिले होते। त्या संदर्भात मालधक्का येथे खासदार अमर काळे यांनी भेट दिली व ट्रक चालक संघटना व कामगारांची यावेळी समस्या ऐकून घेतल्या। स्वतः रेल्वे मंत्री यांच्याशी बोलून यावर तोडगा करणार असे यावेळी खासदार अमर काळे यांनी असा माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। नाही, आता माझ्याकडे इथले जे काही या मालधक्क्याच्या संबंधित जे काही लोक आहेत ते माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले होते। त्यांनी माझ्या निदर्शनावर आणून दिलं होतं की अनेक दिवसापासून सुरू असलेला हा मालधक्का 100 वर्षापासून सुरू असलेला हा मालधक्का इथे बंद करून इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचं नियोजन आहे। आणि त्या दृष्टीने जेव्हा मी माहिती काढली तर नागपूरच्या लेवलवर आणि काही अधिकाऱ्यांच्या लेवलवर, टॉप अधिकाऱ्यांच्या लेवलवर तशा पद्धतीची बैठक झालेली आहे। ती बैठक होऊन धामणगावचा मालधक्का बंद करून दुसरीकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न शासनाने प्रशासनाने पूर्ण ती प्रक्रिया करून ठेवलेली आहे। परंतु वास्तविक पाहता इतक्या वर्षापासून इथे मालधक्का सुरू आहे। अनेक जे परिवार आहे त्या मालधक्क्याशी संबंधित आहे। आज जर हा मालधक्का इथून जर बंद करून दुसरीकडे नेला तर त्यांचे संसार उघड्यावर येतील। त्यामुळं अनेक संसार इथले उद्ध्वस्त व्हायला नको याच्याकरता हा मालधक्का इथंच असायला हवा ही सर्व इथल्या लोकांची मागणी आहे। त्या अनुषंगानं त्यांनी मला सांगितलं होतं की आपण इथे येऊन पाहणी करा। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आलो, सर्व पाहणी केली आहे आणि 22 तारखेपासून अधिवेशन चालू होतं दिल्लीला। तर 22 तारखेला स्वतः रेल्वे मंत्र्यांसोबत मी स्वतः पर्सनली भेटेल आणि त्यांना इथल्या सर्व लोकांच्या भावना त्यांच्या कानावर टाकून जिथे 100 वर्षापासून हा मालधक्का चालू आहे तिथंच हा मालधक्का पूर्ववत चालू राहावा अशी मागणी या विभागाचा खासदार म्हणून मी करणार आहे।